नमस्कार मंडळी, आज आम्ही दरवर्षीसारखे इंडिपेंडन्स डे ट्रेकसाठी आलो आहोत रत्नागिरी मधल्या लिंगाचा डोंगर आणि मार्लेश्वरला। पहिल्या दिवशी लिंगाचा डोंगर आणि दुसऱ्या दिवशी मार्लेश्वर असा प्लान आहे। सकाळी 10 वाजता ट्रेक सुरू करत असताना पावसाने पण छान सुरुवात केली होती। ट्रेकची सुरुवात ही सोनारवाडी गावातून होते आणि साधारण 2-2.5 तासात आपण पीक वर पोहोचतो। फ्लॅट सरफेस, खडा चढ आणि जंगलातून जाणाऱ्या वाटा यामुळे हा ट्रेक नयनरम्य होतो। इथलं मुख्य आकर्षण म्हणजे या भागातील वॉटरफॉल्स आणि इथून दिसणारा मार्लेश्वरचा वॉटरफॉल, जो 3 टप्प्यांमध्ये पडतो। जंगलातल्या वाटा या फार नॅरो आहेत। डेन्स फॉरेस्ट असल्यामुळे येथे फारसं ऊन लागत नाही। अर्धा ट्रेक झालाय आणि आता आम्ही बऱ्यापैकी वर आलोय। पाऊस सारखा येतोय जातोय, पण आता धुकं आलंय, बघू शकता मागे समोर आपल्याला धुकं दिसतंय। चारी बाजूनी आता धुकं आलंय। अर्ध्यापेक्षा थोडा जास्त ट्रेक पूर्ण केल्यानंतर आपण पोहोचतो ते एका अशा पॉइंटला जिथून मार्लेश्वर मंदिर आणि वॉटरफॉलचा खूप सुंदर व्ह्यू दिसतो। क्लायमेट स्वच्छ असेल आणि धुका नसेल तर इथून दिसणारा वॉटरफॉल हा खूप सुंदर वाटतो। इंडिपेंडन्स डे असल्यामुळे फ्लॅग सोबत आम्ही काही फोटोज आणि व्हिडिओज घेतले आणि तेवढ्यात थांबलेला पाऊस पुन्हा जोरात सुरू झाला आणि या पावसात थांबण्याऐवजी
मी भिजण्याचा मनसोक्त आनंद घेत होतो. समोरच्या डोंगरात जो रस्ता आपल्याला दिसतोय तो रस्ता मार्लेश्वर मंदिराकडे जातो. लॉंग वीकेंड आणि श्रावण महिना असल्यामुळे येथे गर्दी जास्त होती. इथून पुढे ट्रेकचा शेवटचा टप्पा सुरू होतो, जो खडा चढ आहे. पावसाची ये-जा सुरूच होती आणि त्यात सुटलेला जोरदार वारा, म्हणून हा शेवटचा पॅच चढणं चॅलेंजिंग होऊन झालं. एकमेकांना मदत करत शेवटी आम्ही पोहोचलो ते डोंगराच्या पीक वर. याचा आकार हा शिवलिंगासारखा असल्यामुळे याला लिंगाचा डोंगर असे नाव पडले. पीक पॉइंटला जिथे डोंगराचा एक भाग शिवलिंगाचा आकार घेतो तिथे एक छोटीशी गुहा आहे. या गुहेमध्ये काही मूर्ती आहेत आणि एक छोटी खाच आहे. या खाचेमधून मार्लेश्वरचा वॉटरफॉल आणि मंदिर एकदम क्लिअर दिसून येतं. काल लिंगाच्या डोंगरचा ट्रेक पूर्ण केल्यानंतर आज सकाळीच आम्ही निघालो ते मार्लेश्वर मंदिरामध्ये. लिंगाच्या डोंगरच्या ट्रेक वरती आपण काल वॉटरफॉल आणि या मंदिराचा व्ह्यू पाहिला होता. मंदिर परिसरामध्ये पार्किंग आणि वॉशरूम सारख्या बेसिक फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. गुड मॉर्निंग मित्रांनो, काल लिंगाच्या डोंगरला गेलेलो आणि आता आम्ही आलो आहोत मार्लेश्वरच्या मंदिरामध्ये. सकाळचे आता 8 वाजले. सध्या तरी गर्दी नाही आहे, पण नंतर गर्दी होईल, त्यामुळे लवकरात लवकर दर्शन घ्यायचा विचार आहे. मंदिराच्या खाली आपल्याला चहा नाश्त्यासाठी आणि जेवणासाठी हॉटेल्स बघायला मिळतात. मार्लेश्वर मंदिर डोंगरावर असल्यामुळे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला साधारण 500 पायऱ्या चढाव्या लागतात. अंदाजे याच्यासाठी 20 मिनिटं लागतात. या पायऱ्यांवर सुद्धा आपल्याला छोटी छोटी दुकानं पाहायला मिळतील, जिथे देवासाठी नारळ आणि पूजेचं साहित्य तर मिळेलच, सोबतच कोकम सरबत, सोलकढी, लस्सी अशा गोष्टी रिफ्रेशमेंट साठी मिळतील. चिड्या चढत असताना डाव्या बाजूलाच आपल्याला लिंगाचा डोंगर दिसतो, जिथे काल आपण ट्रेक करत होतो. आज सुद्धा क्लायमेट अगदी मस्तच होतं. लिंगाचा डोंगर आज सुद्धा धुक्यात लपला होता. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे इथलं लोकेशन आणि इथला निसर्ग नाही, तर या मंदिराशी जोडल्या गेलेल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. पहिली म्हणजे मार्लेश्वराचं शिवलिंग हे स्वयंभू आहे आणि दुसरी म्हणजे मार्लेश्वर मंदिरामध्ये आपल्याला 2 गणपती, 2 नंदी आणि 2 शिवलिंग पाहायला मिळतात. हा जो आपल्याला समोर ब्रिज दिसतोय, जास्त गर्दी असली की तिथून रांगा सोडतात. आता गर्दी कमी आहे, त्यामुळे आम्हाला डायरेक्ट दर्शनाला आतमध्ये जायला मिळेल. मार्लेश्वर मंदिराची आणखी एक विशिष्ट गोष्ट म्हणजे जवळच असलेल्या साखरपा गावातून गिरिजादेवीची पालखी दरवर्षी संक्रांतीला मंदिरात आणली जाते
आणि त्यानंतर मार्लेश्वर आणि गिरिजादेवीचा विवाह लावला जातो. गिरिजादेवी हे पार्वती देवीचं रूप मानलं जातं आणि मल्लिकार्जुन हे मार्लेश्वराचे मोठे भाऊ मानले जातात. या गुफेमध्ये कुठेही इलेक्ट्रिक लाईट लावली जात नाही. मंदिरामध्ये उजेड हा इथल्या दिव्यांमधूनच मिळतो. मंदिरामध्ये आपल्याला बरेचदा नागाचं दर्शन सुद्धा होऊ शकतं. श्रद्धा, इतिहास, कथा, निसर्ग या सगळ्यांचा एकत्रित अनुभव आपल्याला इथे मिळतो आणि म्हणूनच मार्लेश्वर हे तुमच्या कोकण आयटनरीमध्ये नक्की असायला हवं.